Hello students, today we are going to discuss how to find out the errors in the sentence. What criteria we have to use there, that we will discuss. So let us have some grammar practice in this section. Now there is a question in your question paper. Spot the error and rewrite the correct sentence. Means there is some error, there is some mistake in the sentence. You have to find it out, you have to spot it and underline it, and then you have to write the correct sentence. So let us discuss some sentences here. The first sentence is here: the number of people do not matter. Now here the mistake is using the correct form of do. The number is a singular noun, and that's why when we use some singular, third person singular, then we have to use doesn't. So the correction is the number of people doesn't matter. इथे मुलींनो हे लक्षात घ्या, नंबर हा जो शब्द आहे, द नंबर हा एकवचनी तृतीय पुरुषी आहे आणि अशा वेळेला डझंट किंवा डज हे क्रियापदाचं रूप आपल्याला वापरायचं असतं आणि त्यामुळे द नंबर ऑफ पीपल डझंट मॅटर असं हे करेक्शन येईल. परीक्षेमध्ये लिहिताना तुम्हाला पूर्ण सेंटेन्स दिलेले जे आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर जिथे तुम्हाला चूक वाटते, जिथे एरर वाटते, तिथे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आणि मग पुन्हा ते वाक्य करेक्ट करून लिहायचं आहे. अर्धा मार्क हा स्पॉटिंग द एररला असेल आणि अर्धा राईट द करेक्ट सेंटेन्स याला असेल. आय एम लाइकिंग टू सी मूवीज ॲट द थिएटर. दिस इज द सेकंड सेंटेन्स. नाउ लुक ॲट हिअर. I am liking. Now we don't say am liking because like, it doesn't take any ing. So there is a mistake. I like to see, not I am liking to see. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये हे व्हर्ब वापरलं जात नाही आणि त्यामुळे ह्याचं रूप असं येईल, आय लाईक टू सी मूव्हीज ॲट द थिएटर. I never forgets the given responsibility. That is the next sentence. So look here, forgets. इथे S लागलेला आहे, पण करता कोण आहे? I. Subject is I. So it is first person. मग इथे S लागत नाही. S कुठे लागतं? If subject is third person singular, that is he, she, it or singular noun. असं जर असेल तरच क्रियापदाला एस लागतो. सो दॅट इज रॉंग. सो व्हॉट इज करेक्शन देन? आय नेव्हर फॉरगेट द गिव्हन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे थोडक्यात कर्त्यानुसार क्रियापद आहे का, ते एकवचनी असेल तर त्याप्रमाणे आहे का, त्यानंतर काही व्हर्ब्सना ING लागत नाही, जसं की लव, लाईक किंवा फील याला ING लागत नाही. त्यामुळे अशा हे क्रियापदांना ING लागत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर साधारणतः वाक्यांमध्ये अशा प्रकारचे मिस्टेक्स असू शकतात. त्या प्रेपोजिशनच्या असू शकतात, त्या सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल व्हर्ब अशा काही असू शकतात. तर त्या दृष्टीने आपलं लक्ष तिथं दिलं पाहिजे. Some other sentences. He has often asked me to think before I speak. आता इथं कुठे मिस्टेक आहे बघा, हॅज घेतलेलं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. हॅज किंवा हॅव असेल तर दॅट इज प्रेझेंट परफेक्ट, अँड प्रेझेंट परफेक्ट इज दॅट इज past participle of verb should be used. हा तर नियम आहे.
त्यामुळे नुसतं आस्क लिहून इथं चालणार नाही. सो द करेक्शन विल बी ही हॅज ऑफन आस्क्ड मी टू थिंक बिफोर आय स्पीक. इथं काय लक्षात घ्यायचं, टेन्स नीट वापरलाय का. हॅज आणि हॅव असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप तिथे पाहिजे, आणि तसं जर नसेल तर आपल्याला ते लिहिलं पाहिजे. नेक्स्ट, नो सूनर डिड आय चॅलेंज्ड द मॅन दॅन ही ॲक्सेप्टेड इट. आता इथे कुठे चूक आहे बघा. चॅलेंज्ड हे येणार नाही, पास्ट फॉर्म येणार नाही, कारण डिड वापरलंय. त्यामुळे तिथे सिम्पल फॉर्म ऑफ व्हर्ब येईल. त्यामुळे करेक्शन काय असेल, नो सूनर डिड आय चॅलेंज द मॅन दॅन ही ॲक्सेप्टेड इट. म्हणजे डिड घातल्यानंतर क्रियापदाचं साधं रूप वापरायचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग ते प्रश्नार्थक वाक्यात असू दे किंवा नो सूनर सारख्या ह्याच्यामध्ये असू दे, नो सूनर डिड आय चॅलेंज असं पाहिजे, चॅलेंज्ड येणार नाही. आता नेक्स्ट बघूया, वी आर द मोर स्ट्रॉंगेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड. आता इथे डिग्रीचं वाक्य आहे. मोर स्ट्रॉंगेस्ट असं कधी म्हणत नाहीत, मोस्ट स्ट्रॉंगेस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे वी आर द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड. तर मोर वापरता कामा नाही. जर सुपरलेटिव्ह डिग्री करायची असेल तर मोर तिथं वापरता कामा नये. आता काही एरर्स या प्रेपोजिशनच्या असू शकतात. जसं की इथे बघा, आय एंटर्ड द रूम फॉर सर्च द डॉक्युमेंट्स. आय एंटर्ड द रूम कशासाठी, टू सर्च द डॉक्युमेंट्स. इथे फॉर येणार नाही. सो आय एंटर्ड द रूम टू सर्च द डॉक्युमेंट्स. पुढचं बघा, वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर सेव्हिंग द अर्थ. आता इन ऑर्डर हे फ्रेज आहे. सो इन ऑर्डर टू, नेहमी इन ऑर्डरच्या पुढे टू येतं, आणि त्यामुळे ते घातलं पाहिजे. आणि सेव्हिंग म्हणजे जेरंड फॉर्म येणार नाही, आय एन जी फॉर्म येणार नाही, तर क्रियापदाचं साधं रूप येईल. सो वी कॅन प्लांट ट्रीज इन ऑर्डर टू सेव्ह द अर्थ असं वापरावं लागेल. आय युजली आस्क्स माय एम्प्लॉईज टू बी पंक्च्युअल इन देअर टास्क. आता मगाचं वाक्य असंच होतं, क्रियापदाला एस लागलेला आहे करता आय असताना, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे आय युजली आस्क माय एम्प्लॉईज टू बी पंक्च्युअल इन देअर टास्क. द ट्रेनिंग केम टू अन एंड बिफोर यू लेफ्ट द सिटी. आता इथं दोन वाक्य आहेत. पुढचं वाक्य आहे यू लेफ्ट द सिटी. इथे पास्ट टेन्स वापरला आहे, तर पहिली क्रिया ही पास्ट परफेक्टमध्ये पाहिजे. सो द ट्रेनिंग हॅड कम टू अन एंड बिफोर यू लेफ्ट द सिटी असं होईल. इफ यू चॅलेंज मी आय हॅड ॲक्सेप्टेड. आता इफचं वाक्य आहे, तर पुढचं वाक्य हे शक्यतो भविष्यकाळामध्ये असतं, त्यामुळे हॅड येणार नाही. तर काय येईल, इफ यू चॅलेंज मी आय विल ॲक्सेप्ट इट. द मॅनेजर वॉज लुकिंग इन टू द मिसिंग फाईल. इथे प्रेपोजिशनची गडबड आहे. सो द मॅनेजर वॉज लुकिंग फॉर मीन्स ही वॉज इन सर्च ऑफ, शोधत होता. सो लुकिंग फॉर द मिसिंग फाईल. शी इज मोर टॉलर दॅन ऑल हर ब्रदर्स इन द फॅमिली. आता इथे मोर टॉलर, तर शी इज द मोरचं येणार नाही, मोस्ट टॉलेस्ट ऑफ ऑल हर ब्रदर्स इन द फॅमिली. मँगो इज द बेस्टेस्ट अमंग ऑल इंडियन फ्रूट्स. आता इथं बेस्टेस्ट कधी म्हणत नाहीत, बेस्ट इट सेल्फ इज सुपरलेटिव्ह फॉर्म. सो मँगो इज द बेस्ट फ्रूट अमंग ऑल इंडियन फ्रूट्स. आता इथे प्रश्नार्थक वाक्य, डिड ही वेंट टू द टेम्पल लास्ट वीक.
आता डीड घातल्यानंतर क्रियापद गो आहे, त्याचं वेंट हे पास्ट टेन्स आहे, तर ते येणार नाही, तर गो येईल. सो डिड ही गो टू द टेम्पल लास्ट वीक? तर अशा प्रकारे स्टुडंट्स, तुम्हाला वाक्यामध्ये कुठे क्रियापदाची चूक असेल, कुठे प्रेपोजिशनची चूक असेल, कुठे कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद त्याप्रमाणे नसेल, किंवा कर्ता आय असेल तर एस लागलेला असेल, अशा प्रकारच्या चुका बघायच्या आहेत आणि तुम्हाला या पद्धतीने ते सॉल्व करायचे आहेत. पूर्ण वाक्य लिहा जे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जिथे तुम्हाला चूक वाटती त्याच्याखाली अंडरलाईन करा आणि दुसऱ्या वेळेला करेक्शन असं लिहून किंवा करेक्ट सेंटेन्स असं लिहून त्याच्यापुढे करेक्ट सेंटेन्स लिहा. So in this way you have to solve this activity like this. I hope you might have understood and you can try some other sentences in the exercises. Thank you very much.